नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 29 मार्च 2026 पासून सुरू होणारी राज्यसेवा 2025 ची असणारी पहिली डिस्क्रिप्टिव्ह असणारी मेन्स ही ऍक्च्युअली स्टार्ट केली जाते एक आठवड्यानंतर, म्हणजे 5 एप्रिल पासून ही असणारी एक्झाम सुरू झाली. त्यानंतर त्या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने सगळ्यात पहिल्यांदा 2 पेपर कंप्लीट झाले. त्या अंतर्गत लँग्वेजचे पेपर होते, जिथे तुम्हाला क्वालिफाय करायचे होते, ते 2 पेपर झाले. त्या 2 पेपर नंतर काल जर बघितलं आपण तर काल एसएचा पेपर झाला. आणि हे सगळे असणारे पेपर आपण ऑलरेडी आपल्या असणाऱ्या या युट्यूब चॅनलवरती डिस्कस केलेले आहेत. पेपरचा फॉर्मॅट कसा होता, स्ट्रक्चर कसं होतं, आयोगानं कशावरती जास्त भर दिला, आयोगाचा फोकस पॉईंट कसा होता. पहिला असणारा वर्णनात्मक स्वरूपाचा पेपर आहे. तर या पद्धतीमध्ये या असणाऱ्या सिस्टीम मध्ये आयोगानं क्वेश्चन्स कसे बघितले, कशा पद्धतीनं आणलेले आहे, त्या सगळ्यांचं आपण डिस्कशन केलेलं आहे. मी आणि निहाल सर हे दोघंही आपण या ठिकाणी डिस्कशन करत असतो कंटिन्युअसली. तसाच आज 19 एप्रिलला हा असणारा राज्यसेवेचा 2025 चा असणारा पहिला डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा असणारा पेपर, त्यामधला असणारा जीएसचा पेपर 1 आता नुकताच कंप्लीट झाला. आणि त्या असणाऱ्या जीएसच्या पेपर 1 मध्ये हिस्ट्री असेल, आर्ट अँड कल्चर असेल, सोसायटी असेल, जिओग्राफी असेल, याच्याशी संबंधित असणाऱ्या आयोगाचा कल कसा दिसतो, तर आजच्या पेपरमध्ये क्लिअरली आयोगानं दाखवून दिलंय की हा असणारा पहिला पेपर आहे. त्यामुळे आम्ही याला खूप लेंदी करत नाहीये. युपीएससीच्या असणारे डेंजर टर्मिनॉलॉजी किंवा इन डेप्थ असणारे शब्द या ठिकाणी आणलेत का, तर नक्कीच नाहीये. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड कंडिशन्स मधले प्रश्न दिलेत तुम्हाला, जसं इयत्ता आपण 10वी 12वीला असणारे क्वेश्चन पेपर लिहिलेले आहेत, ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या कालखंडामध्ये जशा पद्धतीची उत्तरं लिहिलेली आहेत, ज्या पद्धतीचे प्रश्न होते, तशाच प्रकारच्या असणाऱ्या परीक्षांचा एक आढावा घेऊन आयोगानं हा असणारा जीएस 1 चा पेपर सेट केलाय. त्याच्यामुळे जे साहेब लोक आता मेन्स देत आहेत त्यांना एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या असणाऱ्या पहिल्या मेन्सच्या अनुषंगाने येऊ शकते. कारण तिथं तुम्हाला तुमच्या असणाऱ्या आन्सर मध्ये व्हरायटी दाखवायची आहे. क्वेश्चन इथं खूप वेगळ्या पद्धतीचा मांडलेला नाहीये, इथं दिसतो आपल्याला. मग हा असणारा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पहिल्या वर्णनात्मक पेपर मधला असणारा जीएस पेपर 1, त्याचा असणारा जो एक्झाम डेट आहे 19 एप्रिल, त्या अनुषंगाने पेपर कसा होता तो आपण या ठिकाणी डिस्कस करूया. पेपरच्या बाबतीमध्ये बघत असताना इथे या ठिकाणी मी कॅटेगरीज केलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की प्रश्न कसे आहेत. याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत. सेक्शन 1 मध्ये 10 क्वेश्चन्स असतात, प्रत्येकी 10 मार्काचे. तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहायचे असतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं त्यांनी, 10 प्रश्न न देता टोटल प्रश्नांचा उल्लेख केला या ठिकाणी. तर किती दिलेत, 11 दिलेले आहेत. म्हणजे 9 प्रश्न हे 10-10 मार्काचे दिलेत आणि 2 प्रश्न हे 5-5 मार्काचे दिलेले आहेत. सेक्शन ए च्या अंतर्गत हा एक रेफरन्स असेल, म्हणजे सेक्शन पहिला. याच्यामध्ये बघितलं तर असे या ठिकाणी 150 शब्दांमध्ये लिहिण्याच्या संदर्भाअंतर्गत बघितलं तर आपल्याला असे असणारे हे 10 प्रश्न दिसतात. आणि पेपर सेक्शन जो दुसरा आहे का यातलाच असणारा, त्यामध्ये 10 क्वेश्चन्स हे प्रत्येकी 15 मार्कांसाठी आणि किती शब्दात लिहायचं आहे, 250 शब्दात लिहायचं आहे, असा असणारा फॉर्मॅट बघत असताना इथं सुद्धा काय केले, इथं सुद्धा 9 असणारे जे क्वेश्चन्स आहेत का ते 15-15 मार्काचे विचारलेत. आणि एक क्वेश्चन काय केला, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन टाकले परत एकदा, आणि त्याच्यामध्ये एक क्वेश्चन 10 मार्काचा आणि दुसरा क्वेश्चन 5 मार्काचा. अशा पद्धतीनं हा असणारा स्ट्रक्चर केलेला आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर हिस्ट्रीचे असणारे जे 10 प्रश्न, हिस्ट्रीचे प्रश्न किती विचारले, तर यामध्ये हिस्ट्रीचे 10 प्रश्न विचारलेत. याच्यामध्ये एक प्रश्न वर्ल्ड हिस्ट्रीचा विचारलेला आहे. म्हणजे युपीएससी मध्ये जो वर्ल्ड हिस्ट्रीच्या संबंधामध्ये असणारा प्रश्न मिसिंग होता, तो एमपीएससीनं पहिल्या तरी असणाऱ्या अटेम्प्ट मध्ये, पहिल्या असणाऱ्या या डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या असणाऱ्या एक्झाम मध्ये वर्ल्ड हिस्ट्रीचा एक क्वेश्चन ऍड केलाय. हा एक असणारा मुद्दा याच्यामध्ये आपण बघूया. याच्यामध्ये वारसा असेल, स्वातंत्र्य लढा असेल, जागतिक इतिहासाचा असणारा अँगल याच्यामध्ये बघतो आपण. दुसरा, इंडियन सोसायटीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 5 प्रश्न याच्यामध्ये विचारले. सोसायटीवरती 5 प्रश्न आहेत. विविधता असेल, शहरीकरण, जागतिकीकरणाशी संबंधित मुद्दे आहेत. आर्ट आणि कल्चरचा असं सच वेगळा काही सेक्शन नाही घेतलं त्याच्यामध्ये, तो हिस्ट्रीच्या अंतर्गतच त्या ठिकाणी ऍड केले. मग आर्ट अँड कल्चर आणि हिस्ट्री याच्याशी संबंधित असणारे 9 क्वेश्चन, एक क्वेश्चन वर्ल्ड हिस्ट्रीचा आणि भारतीय समाज, इंडियन सोसायटीचे असणारे 5 प्रश्न या ठिकाणी दिसतात आपल्याला. आणि पुढे जिओग्राफीचे असणारे 7 प्रश्न, त्याच्यामध्ये भूरूपशास्त्र, हवामान, नैसर्गिक संसाधने या अनुषंगाने असणारे टोटल 7 प्रश्न आहेत. असे टोटल जर बघितलं तर 22 प्रश्नांचा असणारा हा फॉर्मॅट दिसतो आपल्याला. युपीएससी स्टिक राहतो त्याच्या असणाऱ्या 20 क्वेश्चन वरती, पण इथं एमपीएससीनं 2 प्रश्न वाढवून दिलेला आहेत, हा उल्लेख दिसतो. आता ह्याच्या बाबतीमध्ये थोडंसं अजून या ठिकाणी क्लॅरिटी बघण्याचा प्रयत्न केला आपण, तर काय दिसतंय बघा. अजून इन डेप्थ जाण्याचा प्रयत्न करूया आपण. मग त्याच्यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, म्हणजे इथं प्रॉपरली आर्ट अँड कल्चरचा उल्लेख केला तर काय दिसतो, आणि हेरिटेजचा रेफरन्स घेतला
तर याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिसतात. कशावरती? भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या अंतर्गत आपल्याला 3 प्रश्न दिसतात. कसे आहेत मग ते? प्राचीन ते आधुनिक काळातील कला, साहित्य आणि वास्तुकलेचा समावेश याच्यामध्ये दिसतो. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 जो आहे भारताच्या सांस्कृतिक वारशावरती प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानावरती प्रश्न विचारलाय की वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करा. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. खूप काही वेगळ्या पद्धतीचं विचारलंय असं नाहीये. प्रश्न क्रमांक 20 मध्ये जे 2 प्रश्न आहेत का त्यातला दुसरा प्रश्न जो 5 मार्काला विचारलाय तो कोणता आहे? शक्ती चक्रवात सांस्कृतिक संदर्भात अशा घटनांचे परिणाम काय आहेत असा असणारा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा पॉवर डायनामिक्स जो आहे का त्याच्याशी संबंधित असणारा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने असणाऱ्या कल्चरवरती आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी विचारताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. दुसरं बघितलं आपण या ठिकाणी तर इथं दिसतात प्रश्न कशावरती? आधुनिक भारताचा इतिहास आणि आपल्या असणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त आहे. इथं बघितलं तर काय 18व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या महत्वाच्या घटनांवरती प्रश्न विचारलाय. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 चा उल्लेख केला तर 1914 ते 1947 या कालखंडातल्या कामगार चळवळीवरती प्रश्न विचारलाय. वैचारिक संघर्षाचा संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे. वैचारिक संघर्षामध्ये प्रश्न क्रमांक 12 चा उल्लेख पहिले तर प्रश्न क्रमांक 5 बघूया. 1930च्या दशकाच्या सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व विचारलं याच्यामध्ये. सोबतच बघितलं या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 दिलाय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटांचा असणारा उद्देश आणि कार्यपद्धती याच्यावर प्रश्न विचारला गेलाय. आणि 1946च्या बाबतीमध्ये पाहिलं प्रश्न 4 विचारलाय भारतीय नौदलातील असणाऱ्या नाविकांचा उठाव. असे प्रश्न दिसतात आपल्याला कुठं? या असणाऱ्या मध्य कालखंडाचा उल्लेख करूया. आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढ्याचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो आपल्याला. सोबत पाहिलं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा उल्लेख केला तर राजकीय पुनर्रचनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारला. प्रश्न क्रमांक 6 होता स्वातंत्र्योत्तर काळातील भाषावार प्रांतरचना. भाषावार प्रांतरचनेचा इश्यू खूप जास्त गाजलेला होता. त्याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारलाय. 10 मार्काला विचारलाय. आर्थिक विचारावरती प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 विचारला या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं असणार आर्थिक विकासावरील विचार आर्थिक इतिहासाच्या दृष्टीनं महत्वाचं स्थान त्याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला इथे विचारताना दिसतात. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या असणाऱ्या अनुषंगाने 2 प्रश्न दिसतात. जगाच्या इतिहासावरती आपल्याला एक प्रश्न विचारलाय तो पण प्रश्न क्रमांक 13. आणि काय विचारलाय प्रश्न? आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यवादाचा मुद्दा विचारलाय. कारण इथं व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथचा रेफरन्स आपल्या भारतानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 3-4 वर्षापासून आपण अनाऊन्स करतोय आणि 2 त्याचे असणारे महत्वपूर्ण वर्ष भारताने सेलिब्रेट केलेत. आणि विषुववृत्ताच्या असणाऱ्या दक्षिणेकडच्या सगळ्या देशांसोबत कोलॅबोरेशन करत असताना आपण या असणाऱ्या देशांसोबत एकतर आपला असणारा कल्चर घेऊन जातोय. सोबतच सगळे असणारे देश हे कॉलनिकल एरामध्ये गुलामगिरीच्या स्वरूपामध्ये होते. भारतामध्ये सुद्धा कॉलनिकल एरा होता. त्याच्यातून जोडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरती डिपेंड असणारा क्वेश्चन आपल्याला विचारला गेला. आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यवादाशी संबंधित असणारा प्रश्न या ठिकाणी दिसतो आपल्याला. नंतर बघितलं सोसायटीवरती प्रश्न आहेत आपल्याला या ठिकाणी 5 आणि सोसायटीचा उल्लेख केला तर कसे प्रश्न आहेत? प्रश्न क्रमांक 7 वरती मुंबई औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या विकसित शहरावरती प्रश्न विचारलाय. प्रश्न क्रमांक 14 मध्ये भारतीय समाजातील विविधतेमधलं एकता प्रस्थापित करण्यासाठीच्या घटनात्मक तरतुदींचा प्रश्न विचारलाय. पॉलिटिकल अँगल पण विचारला याच्यामध्ये. लोकसंख्येचा उल्लेख आलाय प्रश्न क्रमांक 15 मध्ये. भारतीय लोकसंख्येच्या स्वरूप आणि भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासाचं महत्व या ठिकाणी दिलाय सोसायटीच्या बद्दल सांगत असताना. प्लस याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 16 मध्ये जागतिकीकरणाचा भारताच्या कृषी वर्ग आणि त्याच्या रचनेवर झालेला परिणाम याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. 15 मार्काचा प्रश्न आहे. अंतर्गत आव्हानांवरती प्रश्न येतो. प्रश्न 17 विचारलाय भारतातील सांप्रदायिकता ऐतिहासिक संदर्भ परिणाम आणि उपाय याच्याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी दिसतात आपल्याला. म्हणजे मी काय केलं तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा मी सांगितलं हिस्ट्रीवरती 10 प्रश्न, सोसायटीवरती 5 प्रश्न, जिओग्राफीवरती 7 प्रश्न. त्याच्यामध्ये इन डेप्थ अजून सब टॉपिक त्या सब टॉपिक वरती क्वेश्चन कसे आहेत त्याचे नंबर सुद्धा मी स्पेसिफिक दिलेत. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस बघा. कारण जे विद्यार्थी 26 साठी तयारी करणार आहे 27 साठी तयार करणार आहे त्यांच्यासाठी कोणत्या टॉपिकला सब टॉपिकला महत्व द्यायचं आहे पहिल्याच पेपरमध्ये आयोगानं सेट करून दिलेला आहे. नक्कीच तो थोड्या प्रमाणात चेंज करेलच पुढच्या असणाऱ्या परीक्षांमध्ये. पण त्याच्या अगोदरची असणारी एक बेसिक गोष्ट आपल्याला कळते पहिल्या असणाऱ्या पेपरच्या निमित्तानं. जिओग्राफीचा उल्लेख केला तर भूरूपशास्त्र नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत. भूरूपशास्त्र हवामानशास्त्र नैसर्गिक संसाधने त्यातला प्रश्न क्रमांक 8 मधला पहिला प्रश्न विचारलाय भारतातील मृदा आणि ज्वालामुखीचा उल्लेख केलाय. मड वॉल्कॅनोचा उल्लेख याच्यामध्ये दिसतो. सागरी प्रकोपाचा उल्लेख केला 8 मधला ब विचारलाय. सुनामी उत्पत्ती आणि पर्यावरणावरच्या परिणामाचा संदर्भ याच्यामध्ये विचारलाय.
भूकंपीय धोक्यावरती प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, भूकंपाची कारण आणि भारतातील भूकंप प्रणव क्षेत्राचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे या ठिकाणी. सोबत पाहिलं तर भूगोलाच्या संदर्भामध्ये हवामान आणि जागतिक तापमान वाढीवरती सुद्धा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मग हिमनद्या आणि तापमान वाढीशी संदर्भात असणारा प्रश्न क्रमांक 10 विचारलाय, 10 मार्काचा. या ठिकाणी 5-5 मार्काचा उल्लेख करूयात आपण. हिमनद्यांचे महत्व आणि जागतिक तापमान वाढीचा हिमालयातील हिमनद्यांवर होणारा परिणाम. पेपर खूप जनरलाइज आहे, त्याला खूप काही कॉम्प्लिकेटेड करण्याचा प्रयत्न आयोगाने इथं काहीच केलेलं नाहीये, हे पण लक्षात ठेवायचं. सोबत काय, वातावरणीय चक्रीवादळांचा उल्लेख केला, 20 त्यातला असणारा ए चा उल्लेख केला तर 10 मार्काचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. आहे समशीतोष्ण चक्रवाताची टेम्परेट सायक्लोन्स वैशिष्ट्य आणि हवामानाची स्थिती काय आहे. सायक्लोनची संख्या वाढत चाललेली आहे, ग्लोबल असणारं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, त्याच्या संबंधित क्वेश्चन विचारला गेलाय. भूगोलामध्येच अजून सब टॉपिकचा उल्लेख केला तर प्रादेशिक भूगोल आणि नैसर्गिक संसाधनावरती प्रश्न आहे. प्रादेशिक भूगोलावरती प्रश्न कसा विचारलाय, प्रश्न क्रमांक 18 आहे. उत्तर अमेरिकेचे प्राकृतिक विभाग विचारलेत आणि त्याचे महत्व विचारलेलं आहे. ओके. नैसर्गिक वनस्पतींचा उल्लेख केला तर एक प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतातील नैसर्गिक वनस्पतींवर हवामान आणि मृदेचा होणारा परिणाम, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतो. आणि म्हणजेच काय, इथं प्रश्नांचं असणारं एकत्रीकरण विश्लेषणाचा उल्लेख करायचा झाला तर आपल्याला कशा पद्धतीचे दिसतात तर प्रश्न कसे येतो, शहरीकरणावरती प्रश्न आहे, कृषी वर्गावरच्या प्रभावावरती प्रश्न आहे, वारकरी तत्वज्ञान, भाषावर प्रांत रचनेवरती प्रश्न आहे, हिमालयावरील असणाऱ्या जागतिक तापमानवाढीचा परिणामावरती प्रश्न आहे, उत्तर अमेरिकेचे प्राकृतिक विभाग विचारलेत, वसाहतवाद विचारलेला आहे. सोबत पाहिलं तर आपल्या भारतातला असणारा जो विचारधारा आहे ना, लेफ्टिस्टचा उल्लेख केला या ठिकाणी, तर भारतीय संदर्भातला असणारा लेफ्टिस्टचा विचारधारा विचारला. उजवीकडे जागतिक संदर्भावरती प्रश्न केलेला आहे, गतिशील आणि समकालीन गोष्टींवरती प्रश्न विचारलाय आणि काही स्टॅटिक आणि हिस्टॉरिकल पार्टचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये केलाय. म्हणजे पेपर खूप बॅलन्स ठेवलाय बरं का आयोगानं. म्हणजे एक चांगली बाब आहे की जे विद्यार्थी आता एंट्री करण्याच्या विचारामध्ये आहेत या राज्यसेवेच्या अनुषंगाने, तर त्यांना एक पॉझिटिव्हिटी या असणाऱ्या माध्यमातून, या पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. आता त्या अनुषंगाने काय, एक प्रकारे इतिहासाचा असणारा अखंडित वारसा आत्ताच्या कंडिशनमध्ये कसा आहे, याला तुम्हाला कनेक्टेड असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ वाचावा लागेल, त्याच्यावरती जास्त तयारी करावी लागेल. बदलणारा समाज कसा आहे, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती समाजातील असणारी विविधता टिकवायची आहे. सोबतच अंतर्गत आव्हानांचं संतुलन कसं करायचं याच्यावरती तुम्ही फोकस करा. सोबतच भौगोलिक वास्तव्य काय आहे, नैसर्गिक आपत्तींच्या उत्पत्तीपासून ते हवामान बदलाच्या असणाऱ्या परिणामापर्यंत पर्यावरणाशी संबंधित असणारी सूक्ष्म समज तुम्हाला असली पाहिजे. या दृष्टिकोनातूनच मी पेपर योग्य पद्धतीने लिहू शकता, अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. मग आपण थोडंसं या प्रश्नांना परीक्षेच्या अनुषंगाने पेपरचा जो फॉर्मॅट होता त्याच्यानुसार आपण आता बघूया प्रश्न कसे कसे होते आणि त्याच्यामध्ये किती किती मार्कांचा उल्लेख येतो. बघा, विभाग 1 सेक्शन ए दिलाय, 10 प्रश्न, 10 मार्कांना 100 मार्क असा उल्लेख केलाय आणि किती शब्दांमध्ये लिहायचंय, 150 शब्दांमध्ये लिहायचंय. त्यातला पहिला प्रश्न काय या ठिकाणी, भारताचा सांस्कृतिक वारसा व त्या संदर्भात आपणास काय माहिती आहे. सिंपल, काय दिला या ठिकाणी, कल्चरल हेरिटेज मध्ये. कितीतरी लिहिण्यासारखं ना, पण 10 मार्काला लिहायचंय. फक्त तुम्हाला 2 पेजेसमध्ये ही असणारी माहिती पुरवायची या ठिकाणी. त्यामुळं इंडियन कल्चरलिझमचा उल्लेख केला तर एन्शियंट एरा, मिडिवल एरा, मॉडर्न एरामध्ये कल्चरल असणारे मुद्दे कशा पद्धतीने बदलत गेले. मग जेव्हा जेव्हा एक फॉरेन इन्व्हेजर्स भारतामध्ये आले, ज्या पद्धतीने भारतावरती आक्रमण केलं, त्यांच्या संस्कृतीचा इम्पॅक्ट भारतावरती राहिला का, याचा एक फ्लो तुम्हाला लिहायचा आहे परीक्षेच्या अनुषंगाने. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान स्पष्ट करायला सांगितलंय, फिलॉसॉफी मांडायला सांगितलं या ठिकाणी वारकरी सेक्टचं असणार. म्हणजे या ठिकाणी भक्ती मुवमेंटचा उल्लेख आला, भक्ती मुवमेंटच्या अनुषंगाने असणारा, या रिलिजनच्या अनुषंगाने असणारे जे काही वैचारिक भूमिका येते, मग इथं वैष्णविझमचा असणार रेफरन्स खूप महत्वाच्या पद्धतीने या ठिकाणी मांडणं आवश्यक असणार आहे. कॉमन प्रश्न आहे, 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळींचा आढावा घ्या. आता बघा, स्पेसिफिक टेन्युअर दिलाय, 1914 ते कधीपर्यंत, तर 1947 पर्यंतच्या असणाऱ्या कालावधीमध्ये कामगार चळवळ कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली, त्या अनुषंगाने असणारे कोणकोणते लॉ ब्रिटिशांच्या माध्यमातून आले, तिथं कसे कसे ऑपोज झाले, भारतीय उद्योगांचा, भारतीय असणाऱ्या या बिझनेसमॅनच्या लॉबींचा असणारा विकास कसा झाला, त्यातून भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती स्वतःची ओळख कशी तयार केली, आणि आता काही अशा इंडस्ट्रीज आहेत का ज्या त्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या होत्या आणि त्या आता तुम्हाला ग्लोबली स्वतःचं नाव सिद्ध करताना दाखवत दिसतात का, तर त्यांचाही रेफरन्स याच्यामध्ये मांडणं आवश्यक असणार आहे. 1946च्या भारतीय नौदलातील नाविकांच्या उठावाविषयी आपणास काय माहिती आहे. म्हणजे जेव्हा भारताच्या असणाऱ्या
जागतिक महायुद्धाच्या पार्टिसिपेशन नंतर आणि जागतिक महायुद्ध दुसरं कंप्लीट झाल्यानंतर जगामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आलं होतं, स्वातंत्र्याचा असणारा मुद्दा व त्या ठिकाणी युनायटेड नेशनच्या स्थापनेनंतर एक वैचारिक भूमिका सगळ्या जगभरामध्ये पसरलेली होती आणि त्यामध्ये भारतातील असणाऱ्या नौदलांनी ज्या पद्धतीने विरोध केला ब्रिटिशांच्या असणाऱ्या एम्पायरला, त्याच्याशी संबंधित क्वेश्चन केला गेला, ते लिहायचंय आपल्याला. सविनय कायदेभंग चळवळीच्या महत्वाचा उल्लेख केला. डायरेक्टली काय केलंय, सिव्हिल डिसओबिडन्स असणारा उल्लेख याच्यामध्ये केला. जे महात्मा गांधींचे असणारे 3 मास मुवमेंट आहेत का, मग या ठिकाणी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग असेल, चले जावच्या आंदोलनाचा उल्लेख असेल, त्याच्याशी संबंधित प्रश्न असतातच. युपीएससीला पण असतात, एमपीएससीला पण विचारला, स्पेसिफिक विचारलं या ठिकाणी कुठलं, सविनय कायदेभंगाशी संबंधित प्रश्न आहे. 10 मार्काचे हे 5 प्रश्न झाले. 6वा प्रश्न 10 मार्काचा बघा. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावर प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे. भाषावर प्रांत रचनेचा विवाद, वाद खूप जास्त चर्चेत असतो, त्याच्याशी डायरेक्टली क्वेश्चन केला गेला. भारतातील मुंबई एक औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे, याची कारण मीमांसा करा. म्हणजे इथं फक्त तुम्हाला स्टॅटिक पार्ट माहिती असून उपयोगाचं नाही, तुम्हाला इथं मुंबईचा आत्ताचा स्टेटस माहिती असणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये चाललेले एसईझेड सेक्टर्स असतील, त्या ठिकाणी मुंबईत चाललेले असणारे सेन्सिटिव्ह झोन्स असतील, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला उत्तर लिहायचंय, भले 10 मार्काचा असला तरी पण. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 8 मध्ये 5-5 मार्काचे 2 प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजे एकच पाहिजे होता तसा, म्हणजे स्ट्रक्चरनुसार, पण इथं 2 प्रश्न टाकलेत. म्हणजे बरं आहे, तुम्ही उत्तर कसं लिहू शकता. म्हणजे तुम्हाला आता 2 पेजेसमध्ये एक उत्तर लिहायचं होतं, आता एका पेजेसमध्येच एक उत्तर लिहायचंय. भारतातील मृदा ज्वालामुखी, मड वॉल्कनो इन इंडिया. प्रश्न काय विचारला, सुनामी, उत्पत्ती आणि त्यांचा पर्यावरणाचा परिणाम. जसं टिपा लिहायचा संदर्भ आपण शाळांमध्ये असताना लिहिलं होतं का, तसाच उल्लेख या ठिकाणी आपल्याला करायचा. मग याच्यामध्ये तुम्हाला मॅप दाखवणं आवश्यक आहे, लोकेशन दाखवणं गरजेचं होतं, की कुठं कुठं मृदा ज्वालामुखी आढळते, कुठं कुठे या सुनामीची असणारी उत्पत्ती आपल्याला दिसते. मग ओशनिक पार्ट तुम्हाला दाखवणं थोड्याफार प्रमाणामध्ये आवश्यक होता, तिथं झोन. त्याच्यावरून तुम्ही व्हिज्युअलाइज करताय तुमच्या आन्सरला, हे दिसतं परीक्षकांना. त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी तुमच्या उत्तराला डिझाईन करू शकले असते. 10 मार्काचा पुढचा प्रश्न आहे, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा आणि भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. आला का परत लोकेशन वाईज मुद्दे हायलाइट करायचे, कारण तुम्हाला या ठिकाणी भूगोलाचा रेफरन्स जोडायचा असेल तर तुम्हाला मॅप रिप्रेझेंट करणं अतिशय इसेन्शियल असणार आहे. भारताच्या संदर्भात हिम नद्यांचं महत्व सांगा. हिमालयातील हिम नदीवर जागतिक तापमान वाढीचा, ग्लोबल वॉर्मिंगचा होणारा प्रभाव आणि त्यांच्या परिणामांची चर्चा करा. अति महत्वाचा मुद्दा 10 मार्काला या ठिकाणी दिलाय. हिम नद्यांवरती प्रश्न विचारलाय, ग्लेशियर्स वरती प्रश्न आपल्याला विचारताना दिसत आहेत. सेक्शन 2 बी म्हणूया आपण. बी मध्ये 250 शब्दात उत्तर लिहायचे. तुम्हाला 10 प्रश्न आहेत, 15-15 मार्काचे असणारे, 150 मार्कांचा उल्लेख, असे टोटल 250 मार्कांचा पेपर आहे. कसे प्रश्न आहेत बघा. भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात न्यायमूर्ती म गो रानडेंचा विचार स्पष्ट करा. आता आर्थिक विकास आणि रानडेंचा असणारा विचार यांना तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी कोलॅब करायचे. 15 मार्काला लिहायचे. म्हणजे तुम्हाला रानडेंच्या असणाऱ्या विचारांमध्ये आर्थिक गतिशीलता आणि भारताचा इन्व्हॉल्वमेंट, क्रांतिकारकांची भूमिका आणि प्रत्यक्षात भारताच्या असणाऱ्या विकासामध्ये भारतीयांचा रोल काय, या सगळ्या गोष्टींचा असणारा विचार तुम्हाला या अंतर्गत करणं अपेक्षित आहे. म्हणजे मुळात काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, की तुम्ही कशा पद्धतीने या असणाऱ्या गोष्टींना हायलाइट करताय, याच्याकडेही लक्ष असणं गरजेचं असणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये विचारला जातोय, हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. रेफरन्स बघितलं तर काय या ठिकाणी, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील असणाऱ्या जहालवादी गटाचा उद्देश, एकच मिनिट बघा काय उल्लेख येतो या ठिकाणी, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाचा उद्देश व कार्यपद्धती स्पष्ट करा. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्रीमिस्टचा असणारा जो काही झोन आहे का, त्या असणाऱ्या संपूर्ण कालखंडाचा उल्लेख करायचा. 1905 पासून 1920च्या कालखंडामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, त्यांच्यामध्ये जहालमतवाद्यांची असणारी भूमिका कशी होती, त्यांचे कार्य, त्यांचे उद्देश हे लिहायचे. आशिया व आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी आपणास काय माहिती आहे, तोच मुद्दा आहे. साम्राज्यवादाचा उल्लेख काय, कॉलनिझम कशा पद्धतीने वाढत गेला आणि दोन्ही असणारे प्रदेश सिमिलर आहेत का, आशियामधले असणारे कंडिशन तसेच आहेत का, आत्ताही ते कंडिशन त्याच पद्धतीचे राहिलेले आहेत का, याला थोडंसं तुम्हाला हिस्टॉरिकल अजेंडापासून आत्ताच्या प्रेझेंट डे पर्यंत असणारे मुद्दे कनेक्ट करायचे आणि त्यावरती उत्तर लिहायचं होतं. मुद्दा येतो पुढचं, भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून भारतीय संविधानाने विविधतेत एकता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा. म्हणजे इथं तुम्हाला सोसायटीचा प्रश्न विचारलाय आणि पॉलिटीच्या कंटेंटला ऍड करून कलमांचा संदर्भ घेऊन तुम्हाला उत्तर लिहायचंय. समाजातील असणाऱ्या विविधतेशी संबंधित असणारे प्रश्न हे 15 मार्काचे असणारे प्रश्न आहेत. भारतीय लोकसंख्येचे स्वरूप व लोकसंख्या अध्ययनाचे महत्व स्पष्ट करा. सेन्सेसचा मुद्दा चर्चेमध्ये आहे,
जनगणनेचा उल्लेख, तर त्याच्यावरनं लोकसंख्या टॉपिक घेतला आणि लोकसंख्या टॉपिकचे बेसिक प्रश्न विचारले. जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगून त्याचे भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेला परिणाम स्पष्ट करा. ग्लोबलायझेशनचा असणारा प्रोसेस विचारली तुम्हाला, प्रोसेस कशी आहे ग्लोबलायझेशनची, आणि त्या अनुषंगाने असणारा ऍग्रिकल्चर वरती ज्या पद्धतीने या ठिकाणी इम्पॅक्ट होतोय त्याचा रेफरन्स लिहायचा आहे आपल्याला. भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ, समकालीन समाजावरील त्यांच्या परिणामांची चर्चा करा. अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कम्युनलायझेशनचा असणारा मुद्दा याच्यामध्ये येतोय. सांप्रदायिकचा असणारा, सांप्रदायिकता कशा पद्धतीने भारतामध्ये होती, भारतामध्ये खरंच नॅशनलिझमची आयडिओलॉजी घेऊन जाणारे असणारे विचारवंत आणि कम्युनिझमची आयडिओलॉजी घेऊन जाणाऱ्या विचारवंतांचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. मग सर सय्यद अहमद खान पासून डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या असणाऱ्या एक नावाचा एक उल्लेख एका साईडला लिहित बसायचा आणि दुसऱ्या साईडला नॅशनलिझमला फॉलो करणाऱ्या असणाऱ्या लोकांचा उल्लेख करायचा. मग त्या ठिकाणी अरविंद घोष पासून ते महात्मा गांधींच्या असणाऱ्या विचारांचा मुद्दा लिहायचा होता आपल्याला एकत्रित, आणि त्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी पूर्णत्वापर्यंत नेणं अपेक्षित होतं. 15 मार्काचा प्रश्न होता. प्रश्न नंबर 18 बघा. उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा आणि त्यांचे महत्व सांगा. आता हा विभागीय प्रश्न आहे पण इंटरनॅशनल लेवलचा, म्हणजे तुम्हाला जॉग्राफीचा रेफरन्स बघत असताना वर्ल्ड जॉग्राफीमध्येच फिजिकल जॉग्राफीचा रेफरन्स जास्त बघणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये प्राकृतिक विभागांचा, ते पण कुठल्या, उत्तर अमेरिकेचा उल्लेख केलाय का चर्चेमध्ये. अमेरिका आहे, कॅनडा आहे आणि भारताच्या कोलॅबरेशनचा उल्लेख आहे, तर त्यांनी त्याच्या असणाऱ्या बेसिक मुद्द्यावरती जाऊन तुम्हाला जॉग्राफीवरती प्रश्न विचारलेत. भारतातील नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर हवामान आणि मृदेच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. बेसिक प्रश्न आहे, इन डेप्थ जाण्याचा प्रयत्न नाही केला. फक्त नैसर्गिक वनस्पतींचं असणारं वितरण म्हणजे काय या ठिकाणी, की इथं जे सॉइल डिस्ट्रीब्युशन आहे त्यासोबतच बघितलं तर नॅचरल व्हेजिटेशनचा असणार जो रेफरन्स आहे का, कशा पद्धतीनं आपल्या असणाऱ्या भारतामध्ये वनस्पतींचं वितरण कोणकोणत्या एरियामध्ये कसं कसं झालेलं आहे. परत इथं मॅप सेटअप करायचं तुम्हाला, नॉर्थ ईस्ट मध्ये कसं आहे, साऊथ मध्ये कसं आहे, आयलँड्स मध्ये कसं आहे, हिमालयन झोन मध्ये कसं आहे, हे सगळे मुद्दे तुम्हाला एकत्र आणणं गरजेचं असणार आहे. मग प्रश्न क्रमांक 20 मध्ये दिसतो, समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्ये व हवामानाची स्थिती स्पष्ट करा. परत बेसिक मुद्दा आहे, 10 मार्काला प्रश्न विचारलाय आणि 5 मार्काला विचारलाय संक्षिप्त टिपा लिहा. शक्ती चक्रवात ऑक्टोबर 2025, शक्ती सायक्लॉन ऑक्टोबर 2025, सायक्लॉन जो आला होता ना त्या सायक्लॉनशी संबंधित मुद्दे आपल्याला टिपा लिहाच्या स्वरूपामध्ये विचारलाय. म्हणजे काय, हा असणारा पहिला जीएसचा पेपर जो दिसतोय आपल्याला, तो तुम्हाला खूप काही वेगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीये. तो रेग्युलेशनच्या माध्यमातून असणारे प्रश्न दिसतात, पण आयोगाने क्लॅरिटी दिलेली आहे की तुम्हाला अभ्यास सर्वंकष करावा लागेल, सगळे टॉपिक वाचावे लागतील, कारण सगळ्याच असणाऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने हा पहिला पेपर आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपण 26 आणि 27 असणारी तयारी एकदम परफेक्ट मॅनरमध्ये करणार आहोत. त्यासाठीच इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत कायम आहे. त्या अनुषंगाने सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. असंच आपण पेपर 2 जीएसचा आजच होणार आहे, तो आपण पॉलिटीचा पेपर सुद्धा डिस्कस करूया. ठीक आहे, चला थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.